नमस्कार. आज आपण गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य उकडीचे मोदक बनवणार आहोत. हे मोदक अगदी 12 तासही मऊ लुसलुशीत राहतात. मध्यम गॅसवरती कढईमध्ये 1 कप पाणी टाकलं. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून अर्धा चमचा साजूक तूप टाकलं. पाण्याला छानपैकी उकळी आल्यानंतर ज्या कपाने आपण पाणी मोजलेलं आहे त्याच कपाने तांदळाची पिठी टाकायची. उलटण्याच्या सहाय्याने अशा प्रकारे पिठी कालवून घ्यायची आणि 10 मिनिटासाठी झाकून ठेवायची. गॅस बंद करायचा. 10 मिनिटानंतर पिठी गरम असतानाच सुरुवातीला वाटीचे किंवा फुलपात्राच्या साह्याने मळून घ्यायचं. त्यानंतर हाताला तेल लावून छानपैकी मळून घ्यायचं. कमीत कमी 5 ते 7 मिनिट मळायचं. दोन्ही हाताच्या मध्ये गोळा दाबून पाहिल्यास चिरा पडत नाहीत. मोदकासाठी एकदम परफेक्ट पीठ तयार झालेलं आहे. गोळे करून घेतले आणि दोन्ही हाताला पीठ लावून पिठीचा गोळा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हाताने दाबत दाबत त्याला पुरीचा आकार द्यायचा आहे. परफेक्ट आकार झाल्यानंतर अशा प्रकारे खालून वरपर्यंत कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. म्हणजे मोदकाच्या कळ्या सुटत नाहीत. त्यामध्ये सारणाचा गोळा भरून अलगदपणे मोदकाचे तोंड बंद करायचे आहे. सुंदर असा कळीदार मोदक तयार झालेला आहे. अलगदपणे पाण्यामध्ये बुडवायचा. वरून केशराची काडी लावून झाकण लावून 10 मिनिटं शिजवून घ्यायचे. 10 मिनिटानंतर गॅस बंद करायचा. अशा प्रकारे परफेक्ट कळीदार मोदक तयार झालेले आहेत. संपूर्ण रेसिपीसाठी व्हिडिओच्या खाली जो त्रिकोण आहे तिथे क्लिक करा, म्हणजे तुम्हाला डिटेल रेसिपी मिळेल.